नमस्कार मित्रांनो, आज 9 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. कामत बंगल्यावर रंगपंचमी धूम धडाक्यात साजरी होणार आहे. राजलक्ष्मी मा सुद्धा तिथे आता आले आहे आणि या सरकारने राजलक्ष्मी माचा अपमान केलाय. त्यामुळे आता कान्हा दुखावला गेलाय आणि तो सरकारचा बदला घेणार आहे. त्याचबरोबर सखी कान्हाला सगळ्यांसमोर हटके स्टाईल मध्ये प्रपोज करणार आहे. पण कान्हा तिचं प्रपोजल ऐकून धक्क्यातच जातो. तर बघूया मित्रांनो, कान्हाचं उत्तर काय असणार आहे. हे सगळं कसं काय झालं जाणून घेण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत तुम्ही बनून राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्हाला एपिसोडची रिव्ह्यू दिसणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या जबरदस्त भागाला. तर मित्रांनो, ही सरकार आता रंगपंचमी असते आणि ही खाली येते. ती आता सगळ्यांना घरात म्हणत असते की मला रंग लावा, पण तिथे आता कोणाचीच हिंमत होत नाही या मनस्विनीला रंग लावण्याची. गौतम, उर्मिला, परशू आणि कुल्फी असतात तिथे. तर आता कोणीच हिंमत करत नाही. त्यामुळे ही मनस्विनीच म्हणते की ठीक आहे, मग मीच तुम्हाला रंग लावते. तर मनस्विनी आता परशूला इशारा करते रंग देण्यासाठी आणि त्यानंतर ती परशूला म्हणते, तुझं जे काही आयुष्य आहे ना ते पहिलेच ब्लॅक अँड व्हाईट आहे, सो रंग लावला तर चालेल. असं म्हणत आता मनस्विनी थोडा कलर घेते आणि ती परशूला लावायला जात असते आणि ती असं दाखवते की ती तिला मारत आहे म्हणून परशूला. परशू जरा घाबरतोच आणि मनस्विनी आता परशूला म्हणते, तुला मी मारत नाहीये, रंग लावतीये. त्यानंतर आता ही मनस्विनी परशूला कलर लावते. त्यानंतर बघा मित्रांनो काय होतं. ही मनस्विनी आता गौतमला म्हणते, गौतम, हल्ली तुला लाल रंग जरा जास्तच आवडायला लागलाय. हा, म्हणजे माणसांच्या आवडी निवडी बदलतातच आणि लागतो आवडायला लाल रंग. ही मनस्विनी मुद्दामच गौतमला धमकावत असते. त्यानंतर आता ती कलर लावायला जाते तर गौतम मागे सरकतो. त्यामुळे आता ही मनस्विनी तो रंग झटकून टाकते आणि सगळ्यांना म्हणते, काय रंगपंचमी तुम्ही इथे घरात खेळणार आहात का? आणि मग मी लॉन मध्ये इतकी व्यवस्था केली आहे, त्याचं काय करायचं? तिथे मी इतकी सजावट केली आहे, त्याचं काय करायचं? मी सगळे आता आपली मान खाली टाकतात. तर पुढे ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते, पटकन आपले कपडे बदलायचेत आणि लॉन मध्ये यायचंय. आणि ती सगळ्यांकडे बघते आणि सगळ्यांना म्हणते, तसंही आज तुमची सगळ्यांची माझ्यापासून सुटका आहे. कारण मनस्विनीचा नेम आज वेगळाच असतो. तिचा टार्गेट आज राजलक्ष्मी मा असते. तर मनस्विनी तसं म्हणते सुद्धा सगळ्यांना की काय ना, आज इथे राजलक्ष्मी किर्लोस्कर येणार आहे आणि मी तिला चांगलीच रंगवणार आहे. या सरकारची प्रमुख पाहुणी आहे ती. आणि त्यानंतर ही सरकार परशूकडे बघते आणि त्याला म्हणते, सो टाइम वेस्ट न करता पटकन तुमचे कपडे बदला आणि लॉन मध्ये या. सगळेजण आता मान डोलवतात. पुढे आता ही सरकार म्हणते, सखी कुठे आहे? सखी आणि कान्हाला पण घेऊन या. तर हा परशू म्हणतो, हो सरकार. आणि कुल्फी थोडी आता घाबरली असते. तर बघा मित्रांनो काय होतं. सीन शिफ्ट होतो आणि लॉन मध्ये सगळेजण आता सखीच्या मागे लागले असतात तिला कलर लावण्यासाठी. जानू, किरण आणि आणखी कोणीतरी असतं. सगळ्यांनी आता सखीला घेरलं असतं. पण सखी सगळ्यांपासून वाचते आणि तिथून निघून जाते, सुटका करते तिची. आणि सगळ्यांना ती ताकीद देते आणि म्हणते, खबरदार हा, माझ्यावर कोणी रंग टाकणार नाही. किरण म्हणतो आता सखीला, वा वा वा, होळीच्या दिवशी अंगावर रंग टाकायचा नाही असं तर शक्यच नाहीये. तर सखी म्हणते, अरे किरण, रंग टाकायचाच नाही असं कुठे म्हणत आहे मी असं म्हणत आहे की माझ्यावर पहिला रंग तुम्ही नाही टाकायचा. जानूच्या आता लक्षात येतं आणि जानू सखीला चिडवतच म्हणते, अगं बाई, असं आहे का? बरं, मग सखी तुला पहिला रंग कोण लावणार आहे ग? सखी आता लाजतच म्हणते, माझ्यावर पहिला रंग फक्त कान्हाचाच लागेल. आणि इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की कान्हा पार्किंग मध्ये त्या बँकच्या एम्प्लॉईचा वाट बघत असतो. कान्हाला त्याच्याकडून माहिती काढून घ्यायची असते सरकारबद्दल. तर हा एम्प्लॉई येतो आणि कान्हाला विश करतो आणि म्हणतो, हॅपी होली सर. कान्हा म्हणतो, हॅपी होली. तर हा एम्प्लॉई म्हणतो, मला ओळखलं ना तुम्ही? ते आपलं बोलणं झालं होतं, मी पब्लिक ट्रस्ट बँकेतून आहे. तर कान्हा म्हणतो, हो हो, पण मला हे फार आवडलंय की सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही काम करताय, हे बघून मला खूप आवडलं. तर आता हा एम्प्लॉई म्हणतो, हो सर, ते आमचं कामच आहे. बरं सांगा मला, तुम्हाला एक्झॅक्टली किती इन्व्हेस्ट करायचे आहे? तर आपला कान्हा असा कॅज्युअलीच म्हणतो, काय 1 कोटी. तर हे ऐकून हा बँकचा जो एम्प्लॉई असतो त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, 1 कोटी? त्याला याची अपेक्षा नसते. पुढे आता तो म्हणतो कान्हाला, एकाच वेळी तुम्ही 1 कोटी देणार आहात की इन्स्टॉलमेंट मध्ये? कान्हा म्हणतो, नाही, एकाच वेळी, ऍट अ टाइम. तर हा एम्प्लॉई म्हणतो कान्हाला, सॉरी सर, पण तुम्हाला 1 कोटी इन्व्हेस्ट करायचे आहे आणि त्याची चर्चा तुम्ही अशी पार्किंग लॉट मध्ये करत आहे. तर कान्हा म्हणतो, काय ना, ज्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत त्या मी ऑफिसमध्ये किंवा घरात नाही बोलू शकत, म्हणून मी तुम्हाला इथे या पार्किंग लॉट मध्ये बोलावलंय. तर आता हा एम्प्लॉई विचारतो कान्हाला, असं काय बोलायचंय सर तुम्हाला? तर कान्हा म्हणतो, इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी ना माझी छोटीशी अट आहे, मला थोडी माहिती हवी आहे. तर हा एम्प्लॉई म्हणतो कान्हाला, पण सर तुम्हाला तर इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, आणि मग हे मध्येच कुठे माहिती वगैरे, मला थोडं विचित्रच वाटत आहे हे. तर कान्हा आता हसतच म्हणतो, बरोबर आहे, तुम्हाला वाटूच शकतं, पण मी काही फ्रॉड वगैरे नाही आहे, मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, बाकी काही नाही.
तर हा आता एम्प्लॉई म्हणतो कान्हाला, बरं ठीक आहे सर, पण उत्तर दिल्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तर कराल ना? कान्हा म्हणतो, अरे विषय आहे का काही, प्रॉमिस आहे माझं. आणि बघा मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की कोणीतरी कान्हाचं आणि या बँक एम्प्लॉईचं बोलणं ऐकत आहे लपून. आता हा व्यक्ती कोण आहे याचा चेहरा आपल्याला अजून दाखवला नाहीये. तर कान्हा म्हणत असतो त्या बँक एम्प्लॉईला, मला सांगा तुम्ही 20 वर्षापासून पब्लिक ट्रस्ट बँकेत काम करताय बरोबर? तर हा एम्प्लॉई म्हणतो हो. तर पुढे कान्हा म्हणतो, हा मग त्याच बँकमध्ये सरकार म्हणजे तेजस्विनी कामत यांचं सुद्धा अकाउंट आहे. तर हे नाव ऐकल्याबरोबर आता हा एम्प्लॉई म्हणतो, हो तेजस्विनी वहिनी ना, म्हणजे राघव कामतांची पत्नी ना? कान्हा म्हणतो, हो हो त्याच. तर हा एम्प्लॉई विचारतो, त्यांचं काय? कान्हा पुढे सांगू लागतो, त्याच्याजवळचे 2 कागद तो त्यांना दाखवतो आणि म्हणतो, बघा हे दोन्ही कागदवरचे तेजस्विनी कामतची जी सही आहे ती वेगळी आहे. हे 2 सह्यामुळे मध्ये आहे ना मला फरक जाणवतोय. तर हा एम्प्लॉई सुद्धा त्या सह्यांकडे बघतो आणि म्हणतो, अच्छा हे का? अहो ही तर तेजस्विनी मॅडम यांची पहिली सही होती आणि ही आताची सही आहे. कान्हाला आता काही समजत नसतं आणि कान्हा म्हणतो, पहिली सही? तुम्ही इतक्या खात्रीनं कसं काय सांगत आहे? इतक्या खात्रीनं कसं सांगू शकताय तुम्ही, म्हणजे इतके वर्ष झालेत आता? तर हा एम्प्लॉई म्हणतो की हो मी इतक्या खात्रीनं यामुळे सांगत आहे कारण 12 वर्ष आधी याच सहीमुळे आमच्या बँकेत खूप मोठा राडा झाला होता. कान्हा विचारतो, आता काय राडा झाला होता? आणि कान्हाला हे ऐकून जबर धक्का बसतो. आणि मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता कान्हाची वाटच बघत असते आणि जानू म्हणते, सखे किती वेळ वाट बघणार आहे कान्हाची? तर सखी म्हणते, अगं येईलच तो, थांबते की मी अजून जरा वेळ. तर जानू आता सखीला म्हणते, अगं चल ना, सगळे थांबले आहेत रंगपंचमी खेळायला. तर सखी म्हणते, नाही नाही मी थांबते कान्हासाठी. तर जानू म्हणते, बरं ये तू, आम्ही जातो खेळायला. आणि असं म्हणत सगळे तिथून निघून जातात आणि सखी आता कान्हाची वाट बघू लागते. मित्रांनो तिथे आता राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे आपल्या माची एंट्री होते. आणि बघा आता ही सरकार मासोबत काय करणार आहे. ही सरकार माच्या दिशेने चालत येते आणि सगळेजण खेळायची थांबून जातात आणि सरकारकडे बघू लागतात. तर ही सरकार समोर निघून गेल्यावर सगळे आपापल्या होळी खेळायला लागतात परत. त्यानंतर ही सरकार माला म्हणते, होळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मा म्हणतात त्या सरकारला की मला रंगांचा सण आवडत नाही. आणि ही मनस्विनी म्हणजे सरकार म्हणते मला तर हा रंगांचा सण खूप आवडतो. अहो काय, रंग असले की सगळं काही असतं. प्रत्येक रंग काहीतरी सांगतं आणि तोच रंग जेव्हा चेहऱ्याला लागतो ना तेव्हा चेहऱ्याचा उडलेला रंग किंवा खुललेला रंग दोन्ही मला आवडतात. त्यानंतर ही मनस्विनी लाल रंग उचलते. तर त्या रंगाकडे बघून मा अस्वस्थ होतात. मनस्विनी आता तो रंग लावणार असते मला, तर मा नकार देतात आणि म्हणतात, मला हा लाल रंग अजिबात आवडत नाही. आणि ही मनस्विनी तिचा टोन बदलते आणि मला म्हणते, आणि मला या लाल रंगाशिवाय दुसरा कोणताच रंग आवडत नाही. पण तरी ती तो रंग ठेवून देते आणि गुलाबी रंग घेते. आणि मुद्दामच एकदम माझ्या चेहऱ्यावर विचित्र पद्धतीने ही मनस्विनी मला रंग लावते आणि मला हसतच हॅपी होली असं म्हणते. तिने असं मुद्दामच केलं असतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्या बँक एम्प्लॉईला विचारत असतो की काय राडा झाला होता. तर हा एम्प्लॉई सांगू लागतो की अहो साहेब, 15 वर्षापूर्वी तेजस्विनी कामत त्यांची खोटी सही करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला होता. कान्हा विचारतो, कोणी केलं होतं हे सगळं? तर हा एम्प्लॉई म्हणतो, ते काही कळलंच नाही शेवटपर्यंत, कारण तेजस्विनी मॅडम स्वतः सही करायला आल्या होत्या. तर कान्हा म्हणतो, 1 मिनिट, म्हणजे तेजस्विनी कामत स्वतः सही करायला आल्या होत्या आणि त्यांनी खोटी सही केली, हे असं कसं झालं? तर हा एम्प्लॉई सांगू लागतो की अहो सर, हे प्रकरण खूपच किचकट होतं. 20 लाख रुपये विड्रॉ करण्यासाठी तेजस्विनी मॅडम स्वतः बँकेत आल्या होत्या आणि त्यांनी सही केली होती आणि नंतर कळलं की ती सही त्यांची नव्हतीच. तर आता कान्हाचा खूप गोंधळ उडाला असतो आणि कान्हा म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही फार कन्फ्युजिंग बोलताय. म्हणजे तेजस्विनी कामत स्वतः बँकेत आल्या, त्यांनी सही केली आणि त्याच नंतर म्हणाल्या की ती सही खोटी होती. तर हा म्हणतो, हो एम्प्लॉई. तर कान्हा विचारतो म्हणजे? तर आता हे सांगू लागतात परत बँकचे एम्प्लॉई जे असतात ते, अहो सर, काय झालं माहितीये का, त्या वेळेला आमच्या जे ब्रांच होती ना तिथे कॅमेराच नव्हता. त्यामुळे सही करणारी व्यक्ती स्वतः तेजस्विनी मॅडम होत्या की कोणी दुसरंच होतं, त्यांच्या वेशात, हे कळलंच नाही. नंतर स्वतः राघव कामत बँकेत आले आणि त्यांनी तशी तक्रार सुद्धा नोंदवली. त्याची नोंद आताही आहे. शिवाय तेव्हा आमची बँक नवीन होती, त्यामुळे या प्रकरणाची खूप एन्क्वायरी झाली होती. म्हणूनच मला हे सगळं आठवत आहे. तर मित्रांनो, तिथे कोणीतरी लपून यांचं बोलणं बघतच असतं आणि ऐकत असतं. आता हा व्यक्ती कोण आहे हे आपल्याला कळेलच. तर आता कान्हा विचारतो या बँक एम्प्लॉईला, पुढे काय झालं? तर आता हा सांगू लागतो की काही नाही. त्यानंतर त्या मॅडम बँकेत आल्या आणि तेजस्विनी कामतने सही बदलली. कान्हा म्हणतो, अच्छा, त्यांनी सही बदलली, मग त्यांची आधीची सही मला बघायला मिळेल का? तर हा एम्प्लॉई आता हसतात आणि म्हणतात, नाही सर, ते माझ्या हातात नाहीये. आणि आता शंका घेत कान्हावर हे एम्प्लॉई कान्हाला म्हणतात, पण तुम्ही हे सगळं का विचारतायत? तर आता कान्हा त्याच्या खिशातला एनवलप काढतो. त्यामध्ये आता पैसे असतात, पैशांची गड्डी असते. तर कान्हा ते पैशांची गड्डी त्या एम्प्लॉईला देतो आणि ते म्हणतात, हे काय सर? कान्हा म्हणतो, तुम्ही इतक्या लांबून आलात,
इतके कष्ट घेऊन छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायला, म्हणून हे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. तर कान्हा म्हणतो घाबरू नका, ही इन्व्हेस्टमेंट करणारच आहे मी, हे फक्त एक गिफ्ट आहे असं समजा, होळीचं गिफ्ट. आता यांचं बोलणं झालं असतं, त्यामुळे आता बँक एम्प्लॉई हसत तिथून स्माइल करत निघून जातो. आता पैसे मिळाल्यामुळे हा काही जास्त प्रश्न सुद्धा विचारत नाही आणि तो निघून गेल्यावर पटकन तिथून तो जो दुसरा माणूस असतो जो लपून ऐकत आहे तो सुद्धा निघून जातो आणि कान्हाला थोडी शंका येते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी अशी वागली असते मासोबत, म्हणून मा आता ओरडतात या मनस्विनीवर आणि म्हणतात ही काय पद्धत आहे वागण्याची. तर ही मनस्विनी म्हणते अहो काय झालं, आम्ही कामतांकडे अशीच पद्धत आहे, आम्ही असंच रंग खेळतो. मग आता रागातच बघत असतात या मनस्विनीकडे. तर ती म्हणते कम ऑन, स्पॉइल करू नका सगळं, तुम्हीही एन्जॉय करा आणि इतरांनाही करू द्या. मग आता रागातच बघत असतात या मनस्विनीकडे. तर ही मनस्विनी तिचे हात अशी मागे वगैरे घेते आणि मला म्हणते काय झालं, त्रास झाला का. अरे पण तुम्ही जेव्हा माझे बिझनेस क्लायंट्स तुमच्या स्वतःकडे ओढून घेतले ना, तेव्हा मला सुद्धा असाच त्रास झाला होता, रॅदर यापेक्षा जास्तच त्रास झाला होता. त्यानंतर तुम्ही माझ्या हक्काचं टेंडर सुद्धा हिसकावून घेतलं आणि माझे 70 एम्प्लॉईज त्यांना सुद्धा तुम्ही आमिष दाखवून स्वतःकडे ओढलं, तेव्हा मला सुद्धा असाच त्रास झाला, रॅदर यापेक्षा जास्तच त्रास झाला. आणि माझ्या तोंडून निघून जातं आणि मा म्हणतात मला त्रास तेव्हा झाला जेव्हा तू माझ्या मुलाला, आणि माझ्या लक्षात येतं. मा एकदम थांबतात आणि म्हणतात काही नाही आणि तिथून मा रागातच निघून जातात. आणि ही सरकार आता विचारतच पडते की मा असं काय बोलून गेल्यात, तिला काही समजलंच नसतं. तर दुसरीकडे आता मा चेहरा धुवायला जातात आणि त्या पाणी शोधत असतात. तिथे आता सखी असते आणि ती विचारते आजी तुम्ही पाणी शोधतायत का. तर मा म्हणतात हो. तर सखी म्हणते बरं हे घ्या तुम्ही ओंजळ धरा. सखीच्या हाती पिचकारी असते आणि सखी त्या पिचकारी मधलं पाणी माझ्या हाती देते, माझ्या ओंजळीत देते चेहरा धुण्यासाठी. मग आता त्यांचा चेहरा वगैरे धुतात आणि सखीच्या लक्षात येतं. आता सखी लगेच म्हणते आजी तुम्ही मला ओळखलात का, ते आपण मंदिरात भेटलो होतो ना. सखीला आठवतं की संक्रांतीला सखी भेटली होती म्हणून मला, आणि मला सुद्धा आठवतं. तर मा म्हणतात हो हो ओळखलं. तर सखी आता आशीर्वाद घेते माझा आणि मला होळीच्या शुभेच्छा सुद्धा देते. मा सुद्धा आता अशा वेगळ्या टोन मध्ये म्हणतात तुला सुद्धा शुभेच्छा, खुश राहा. आता या मनस्विनीने जे काही केलं असतं त्यामुळे माझा सखीवर सुद्धा थोडासा राग असतो, तर त्यामुळे त्या सखीसोबत असं वागत असतात. तर आता सखी म्हणते मी तर खुश राहील, पण आजी तुम्ही का नाराज आहात, आज रंगपंचमी आहे तर रंग नाही लावणार का. मग आता अशा म्हणजे लुक देतात सखीला आणि म्हणतात मला रंग लावायला आवडत नाही असं म्हणत मा तिथून निघून जातात. पण चुकूनच माझ्या हाताचा रंग सखीच्या हाताला लागतो आणि आता सखी म्हणते आजी तुम्ही तुमच्याही न कळत माझ्या हाताला रंग लावलाय. पण मग आता सखीवर दुर्लक्षच करतात, पण सखी स्माइल करते. दुसरीकडे आता सगळेजण कुल्फीला चिअर अप करत असतात, तिला होळी खेळायला भाग पाडतात, म्हणजे खेळ वगैरे असं म्हणत तिचं मन रमवायचा प्रयत्न करतात उर्मिला, गौतम आणि परशू. आणि बघा मित्रांनो काय होतं इथे आता सीन शिफ्ट होतो. आता कान्हा आलाय जिथे होळीचं सेलिब्रेशन सुरू असतं तिथे, आणि आल्याबरोबर तो माला भेटतो आणि म्हणतो मा तुम्ही इथे, काय झालंय, सगळं ठीक आहे ना. माझा चेहरा आता पडलेला असतो त्यामुळे कान्हा विचारतो मा काही झालंय का. तर मा म्हणतात तुला सांगू काय झालंय ते, आणि मा आता सगळं सांगतात की या मनस्विनी कशी वागली आणि या मनस्विनीने मासोबत काय केलंय ते. तर आता कान्हा म्हणतो हो का, ते तेजस्विनी जे काही वागली ना तुमच्यासोबत ते खूप चुकीचं वागली आहे, तिला याचा हिशोब द्यावाच लागेल. आता सगळ्यांना वाटत असतं की ही मनस्विनी तेजस्विनीच आहे, सखीची खरी आहे, म्हणून कान्हा मला तसं म्हणत असतो. तर आता मला त्रास झालेला बघून कान्हाला अजिबात आवडत नाही आणि कान्हा मला म्हणतो तिला त्रास दिल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, तिचा बदला मी घेणारच, ती फार चुकीचं वागली आहे, तिला याचा हिशोब द्यावाच लागेल. आणि मित्रांनो तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते आणि या दोघांकडे ती बघू लागते. तितक्यात तिथे आता जानू येते आणि कान्हाला म्हणते अरे कान्हा इथे आहे तू, हॅपी रंगपंचमी. अरे पण तू इथे काय करत आहे. त्यानंतर आता जानूचं लक्ष माकडे जातं आणि जानू म्हणते मला सॉरी पण मी याला घेऊन जाऊ का माझ्या बरोबर. तर मा काहीच बोलत नाही आणि जानूकडे असं लुक देते आणि तिच्याकडे बघते आणि जानू म्हणत असते आता कान्हाला चल लवकर, सखी कधीपासून तुझी वाट बघत आहे. आता मला हे खटकतं आणि जानू मासमोरच कान्हाचा हात पकडून त्याला तिथून घेऊन जाते सखी जवळ. पण या मनस्विनीच्या मनात एक शंका येते आणि ती मनात म्हणते स्वतःला की हे किर्लोस्कर आणि कान्हा मनात काय बोलत होते. तर मित्रांनो आता खरी रंगपंचमी सुरू होते. सखी तिचे हात असे आडवे करून उभीच असते आणि ती कान्हाची वाट बघत असते. अजूनही तिने कोणालाच कलर नसते लावू दिला. तितक्यात तिथे कान्हाची एंट्री होते आणि बॅकग्राऊंड मध्ये आपल्या रितेश भाऊचं गाणं लागतं, आला होळीचं सण लय भारीचं. आणि कान्हा त्याच्या हाती ब्लू कलर घेऊन येतो आणि तो हळूच आपले हात कान्हाच्या गालाजवळ नेतो आणि कान्हाला कलर लावतो आणि सखीवर आता कान्हाच्या प्रेमाचा रंग चढला असतो. त्यानंतर आता सखी रोमॅन्टिक होते, कान्हाला ती कॉलर वगैरे पकडून तिच्या जवळ खेचते आणि कान्हाच्या गालाला तिच्या गालाचा रंग लावते. आता सगळे बघत राहतात आणि कान्हाला सुद्धा हे खूप भारी वाटत असतं. कान्हा सखी एकमेकांच्या प्रेमात बुडाली असतात आणि एकमेकांकडे बघत असतात खूप प्रेमाने.
आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी आता तिथून पळून निघून जाते आणि कान्हा तिच्या मागे मागे धावतो. त्यानंतर धावता धावता मध्येच कान्हा थांबतो आणि अशी ऍक्टिंग करू लागतो की त्याला त्रास होत आहे श्वास घ्यायला म्हणून. कान्हा बरोबर पाण्याच्या बकेट जवळ थांबला असतो. कान्हा अशी ऍक्टिंग करतो असं हार्ट अटॅक येण्याचे जसं काही. आणि सखीला सुद्धा असं एका क्षणासाठी वाटतं. ती कान्हाला विचारते काय झालंय. कान्हा आता लगेच नॉर्मल होतो आणि सखीच्या मागे धावतो ती पाण्याची बकेट घेऊन. आणि सखी बरोबर कान्हाला त्या जागेवर नेते जिथे सखी कान्हाला प्रपोज करणार आहे. आणि आता सखी धावते, कान्हा तिच्या मागे मागे धावतो. शेवटी बरोबर त्या जागी थांबते सखी जिथे सखी कान्हाला प्रपोज करणार आहे. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता पाणी टाकणार सखीच्या अंगावर तर सखी सरकते आणि ते पाणी भिंतीला जाऊन पडतं. आणि त्या भिंतीवरचा गुलाबी रंग असा पुसट होतो आणि त्यावरचं लिहिलेलं आय लव्ह यू कान्हा असं स्पष्ट आता कान्हाला दिसत असतं. आणि हे बघून कान्हा धक्क्यातच जातो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि सखी कान्हाच्या रिॲक्शन कडे बघत असते की कान्हाचं रिॲक्शन काय असेल. सखी आता स्माइल करत असते आणि एक एक करून तिथे सगळे जण जमा होतात. आता राजलक्ष्मी मा, सरकार, परशू, मीनाक्षी सगळे. जानोदर खूप खुश होते आणि किरणलाही धक्का बसला असतो. सरकार पण स्माइल करत असते कारण सरकारला हेच हवं असतं. आणि सखी सगळ्यांसमोर कान्हाला म्हणते, शेवटी ही सखी तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगलीच कान्हा आणि आता हा रंग कधीच नाही उतरणार. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी कान्हाला आय लव्ह यू म्हणते आणि ती कान्हाला असं सुद्धा म्हणते की मला हे सुद्धा माहितीये की तुझं माझ्यावर सुद्धा प्रेम आहे, फक्त आता मला ते तुझ्या तोंडून ऐकायचंय. आणि सगळेजण आता कान्हाच्या उत्तराची वाट बघत असतात. आणि मित्रांनो दुसरीकडे या सरकारने एक मोठं कपाट मागितलं असतं. बहुतेक त्यामध्ये तेजस्विनी असते, सखीची खरी आई, कारण त्यामध्ये शॉलचा तुकडा दिसतो आणि जो सखीचं त्याकडे लक्ष जातं. आणि सखीला त्या कपाटातून त्याच शॉलचा तुकडा दिसतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात आणि या मनस्विनीच्या डोक्यात नेमकं काय आहे. कान्हाचं उत्तर सुद्धा आपल्याला उद्या नक्कीच कळेल. मित्रांनो तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, बेल नोटिफिकेशन प्रेस करा. आणि हो तुमची मतं कमेंटमध्ये कळवायला नक्की लक्षात असू द्या. सखीचं हे हटके प्रपोजल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.